भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यापासूनच या निवडणुका काहीशा चर्चेत आल्या आणि त्यातली त्यात हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे हे दोघ जण एकत्र आल्यावरती मात्र जास्त चर्चेत आल्या. भारतीय जनता पक्ष इंदापूर तालुक्यात कुठेही नव्हता, परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं प्रस्त मोठं वाढलं. अनेकांनी काल प्रवेश केलेला आहे निमगाव इथल्या सभेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच 12 ZP आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुका जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती की आपल्याला तिकीट मिळेल, आपण निवडणुकीला उभे राहू आणि निवडून येऊ. परंतु त्याहून इंदापूर तालुक्याचं मात्र गणित वेगळं झालं. इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे हे एकत्र आल्यामुळं काहीच कार्यकर्ते वाऱ्यावर सोडल्यासारखं खेळ झाला. त्यातच घराणेशाही आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या अंकिता पाटील यांना तिकीट, तर दत्तामामा भरणे यांनी आपल्या चिरंजीवाला तिकीट मिळवून दिलं. आता हे दिलं असताना आता कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल झाली. त्यात भारतीय जनता पक्ष सुद्धा प्रदीप गारटकर यांच्या रूपानं सक्षम झालेला आहे. अगोदरच प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होते, परंतु प्रदीप गारटकर यांची त्यांना साथ मिळाली आणि कुठंतरी आता भारतीय जनता पक्ष सुद्धा सक्षम पर्याय असा इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. आता इंदापूर तालुक्यातली निवडणूक म्हटलं की नेहमी उत्साहाचा विषय असतो. हर्षवर्धन पाटील विरुद्ध भरणे म्हणजेच अजित पवार अशी निवडणूक असते. परंतु यावेळेस मात्र याचं चित्र बदललं. यावेळेस मात्र हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे विरुद्ध प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने अशी निवडणूक झालेली आहे. काल जयकुमार गोरे यांचा इंदापूरमध्ये जाहीर सत्कार झाला, तशीच जाहीर सभा झाली या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत. तर यावेळी मात्र अनेक जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे जी मंडळी वारंवार इकडून तिकडं उड्या मारती, कोलंट्या उड्या मारती, अशीच मंडळी म्हणजे कधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दत्ता भरणेंकडे जातात, कधी हर्षवर्धन पाटीलकडे जातात, कधी शिवसेनेत जातात, कधी भाजपमध्ये जातात, कधी कुठल्या पक्षात जातात. म्हणजे निवडणूक लागली की हीच मंडळी नेहमी ह्या बाजूने त्या बाजूकडे उड्या मारायच्या, तिकडून तिकडं मारायच्या, तिकडून तिकडं. अशी जी मंडळी त्याच मंडळींचं पुन्हा पुन्हा नाव घेतलं जातं की ह्यानं इकडे प्रवेश केला, त्यानं तिकडे प्रवेश केला. आणि ते काल सुद्धा जयकुमार गोरे यांच्या सभेमध्ये अशाच प्रकारे प्रवेश केला. आता आज सुद्धा सभा आहे वडापुरी या ठिकाणी सुरेश धस यांची. तर या ठिकाणी सुद्धा अनेक जण प्रवेश करतील आपल्याला. तर त्याचाच एक व्हिडिओ सुद्धा आपण बघू कोणी कोणी प्रवेश केला. पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये आता हे शेंडेंनी 10-15 वेळा प्रवेश केला असेल इकडून तिकडं. आपणही आपल्या प्रवेशाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर संजीवनी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड शेळगावचे सन्माननीय लक्ष्मणजी पवार सर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. एका जोरदार टाळी या सर्व प्रवेशासाठी. यानंतर लक्ष्मणजी फरांदे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. शंकरजी ननवरे, सुभाषजी शिंदे, प्रतापजी हेगडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. सन्माननीय भगवानजी जाधव शेळगाव नगरीचे कृषी शेतकरी यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. ग्रामपंचायत सदस्य शेळगाव नगरीचे भगवानजी जाधव यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. यानंतर माळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय बापूरावजी गारडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. यानंतर माळवाडी नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी गारडी यांचाही बघा ही भली मोठी अशी यादी आहे पक्ष प्रवेशाची. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करीत आहे त्या मान्यवरांना विनंती आहे आपण स्वीकार करूया. माळवाडी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिरासकर यांचाही भारतीय
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. यानंतर जोमेवाडीमधून राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस सन्माननीय मनसूरजी सय्यद यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. मी मनसूरजी सय्यद यांना विनंती करतोय आपला प्रत्यक्ष प्रवेश स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती. भली मोठी यादी आहे अशी. जयसिंगजी जाधव यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. यानंतर राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि दासोबासी नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय भूषणजी बोराटे यांचाही राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी होतोय. सन्माननीय नितीन शिवम यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. शंकरजी ननवरे, प्रतापजी हेगडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. लक्ष्मणजी फरांदे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. मी त्यांना विनंती करतोय आपल्या प्रवेशाचा स्वीकार. बघा अशी भली मोठी यादी आहे. यांचाही हेच मंडळी आता भारतीय जनता पक्षात आहेत, हीच परत राष्ट्रवादीत जातील. जळगाव नगरीचे भगवानजी जाधव यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. वाचननगर नगरीचे सरपंच कुमारजी गायकवाड यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या पक्ष प्रवेश होतोय. यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे. बघा हे आपण पाहिलं की 30 मंडळी परत आता ह्या सगळ्या मंडळीने जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय, हीच मंडळी निवडणूक झाल्यानंतर पुन्हा दत्ता मामा भरणे यांच्याकडे प्रवेश करतील किंवा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे प्रवेश करतील. म्हणजे इकडे प्रवेश करायचा, उद्या तिकडे करायचा, परवा. म्हणजे राजकीय कारकिर्दीमध्ये 1900 म्हणजे साधारण 2000च्या नंतर हे शेंडे वगैरे ही जी मंडळी पंचायत समितीला सभापती होते, त्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादीत प्रवेश केला, हर्षवर्धनकडे केला, परत राष्ट्रवादी, परत हर्षवर्धन. अशा रीतीने हे सगळ्याच मंडळींनी बऱ्याच वेळा पक्ष प्रवेश केलेला. हे गारडे वगैरे हे जे आहे ती सगळी कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं. म्हणजे ह्यांचा कधीच काही नियम लागत नाही की हे एका पक्षामध्ये राहतील, आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात. अशा पद्धतीनं हे पक्ष प्रवेश होत असतात मित्रांनो. तर इंदापूर तालुक्यामध्ये खरं पाहता मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग झालेला आहे. त्यातले त्यात इंदापूर तालुक्यातला भारतीय जनता पक्ष हा मोठा केला तो म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे या दोघांनीच खरं इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा केलेला आहे. कारण की ह्या दोघांनी जर युती नसती केली तर भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळणं सुद्धा कठीण झालं असतं. परंतु आजची जी परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाचा डोलारा सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि तो मोठा डोलारा सुद्धा झालेला आहे की जेणेकरून त्यांचे उमेदवार सुद्धा निवडून येऊ शकतायत. म्हणजे 8 उमेदवार आहेत, 8 उमेदवार आहेत, परंतु या ठिकाणी अनेक ठिकाणी काटी की टक्कर अशी लढत आहे. जसं पळसदेव मतदारसंघ असेल, बावडा मतदारसंघ असेल, वडापोरी मतदारसंघ आहे, अशा ठिकाणी काटी की टक्कर अशी लढत आहे. जंक्शनचा जो मतदारसंघ आहे, जंक्शन वालचेनगर, तो सुद्धा काटी की टक्कर. म्हणजे असे अनेक मतदारसंघ आहेत की तिथं काटी की टक्कर होईल असं चित्र सध्याचं तरी निर्माण झालेलं आहे. परंतु लोक मतदानामध्ये काय परिवर्तन करतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यातच अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. त्यात प्रचार असा सुद्धा केला जातो की बाबा अजित दादांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत हे उमेदवार शेवटचे आहेत. म्हणजे अजित पवारांचं निधन झालेलं आहे असं लोकांचं मत आहे. म्हणजे निधन झालेलं आहे, त्यात आता शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत. परंतु अजितदादांचं निधन झालेलं आहे आणि या निधनामुळं असं सांगितलं जातं की बाबा अजितदादांची ही शेवटची निवडणूक आहे, तर अजितदादांचे हात आपण बळकट केले पाहिजेत आणि एवढ्या वेळेस का होणार पण घड्याळाला मतदान दिलं पाहिजे असा सुद्धा प्रचार व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळं अजितदादांची जी सहानुभूती आहे ही सहानुभूतीची लाट सुद्धा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळू शकते. म्हणजे सहानुभूतीची लाट असं सुद्धा होऊ शकतं. किंवा भारतीय जनता पक्षाचा जो डोलारा जो तालुकाभर वाढलेला आहे आणि मोठा डोलारा झालेला आहे तयार, म्हणजे भाजपचं फार मोठं जाळं असं तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे. हे जाळं जरी तयार झालं असलं तरी हे कायमस्वरूपी नाही. निवडणुका झाले की हीच लोक सगळी वेगवेगळ्या पक्षामध्ये, कोणी हर्षवर्धन पाटला सोबत जाईल, कोणी दत्ता मामा भरणेंसोबत जाईल, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. परंतु सध्या तर मात्र भारतीय जनता पक्षामध्ये फार लोकांनी पक्षप्रवेश केला हे मात्र तितकंच खरं आहे. आता आज सुद्धा सुरेश धस यांची सभा आहे वडापुरी या ठिकाणी, इथं सुद्धा बरेच लोक पक्षप्रवेश करतील
असंच एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.